चोपडा शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये एक्सप्रे फीडर असताना पूर्ण क्षमतेची वीज पुरवठा मिळत नाहीये. तसंच वीज पुरवठा दिवसभर बंद करायचा असला पूर्वसूचना देत नाही. यामुळे औद्योगिक वसाहतीमधील 50 ते 55 उद्योग व्यवसाय सुरू असताना त्यामध्ये 400 कामगार काम करत आहेत. त्याच्यावर परिणाम होतोय. वीज पुरवठा पूर्ण क्षमतेनं नियंत्रित मिळत नसल्यानं औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्यांवर त्याचा परिणाम होतोय. वीज पुरवठा खंडित करण्याआधी कुठलीही पूर्वसूचना दिली जात नाहीये. कामावर आल्यानंतर वीज पुरवठ्याची वाट पाहत त्यांना पूर्ण दिवसाचा रोज द्यावा लागत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसतोय. अशीच परिस्थिती शहरांमधल्या असल्यानं वीज पुरवठा करणारे अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आज चोपडा औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिक वीज विभागातील कार्यालयावर धडकले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचारी पुढे बोलत असल्यानं व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. वीज बिलाची रक्कम पूर्ण अदा करत असताना पाहिजे त्या प्रमाणात वीज पुरवठा मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त केली. औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिक यशवंत चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पाहूया. चोपडा ग्रामोद्योगाचे आम्ही सर्व उद्योजक इथं आलेलो आहे. आम्ही MSC ऑफिसला गेल्या 3-4 महिन्यापासून वीज भरपूर प्रमाणात खंडित होते. आमचं एक्सप्रेसवे लाईट आहे, म्हणजे आम्ही 1.5 यांना लाईट बिल भरत असतो. आणि विषय म्हणजे सर्व उद्योजक आम्ही नियमित पूर्ण लाईट बिल भरत असतो. प्रत्येकाचं 1 लाख 1.5 लाख कोणाचं 1500 पर्यंत आमचे लाईट बिल सर्व असतात आणि नियमित भरत असतो आम्ही. तरी आम्हाला 4 महिने खूप त्रास सहन होतो. दिवसाला 4 ते 5 वेळ लाईट ट्रिप होते. आमचे मशीनी बंद पडतात. वापस मशीन करायला हिटिंग द्यावं लागते. त्यात कमी 1000 ते 2000 आमचा खर्च होतो. बरं यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसान होते, आमचं नुकसान होते. कर्मचारी बसून राहतात. आणि विषय म्हणजे यांची सिस्टम नाही की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज करावा जर बंद असला तर. ते मेसेज करत नाही, काय करत नाही. म्हणजे मनमानी कारभार चालू आहे. गेल्या 3 महिने इथं 10 kVचं ट्रान्सफर ते खराब होतं. त्यांनी ते बदलवलं. त्याने 5 kVचं बसवलं नाही. 5 kVचं बसवलं गेलं आणि ते पण ट्रिप होते. म्हणजे बघा 5 kVला 5 म्हणजे 10 kVचा लोड 5 kV आणतात ते. मग कुठून टिकणार आहे हो. आणि विषय थंडी दिवस आहे. जर थंडी दिवस हे हाल असतील तर पुढच्या वेळी आमचे काय हाल होतील असं वाटतं. आता म्हणजे पुढे करता असं राहिलं तर भरपूर उद्योगधंदे बंद पडतील. ते याची शासनाने दखल घ्यावी आणि इथे MSCB कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू करावा.